Hi. Last time we have seen two numericals from the exercise. आणि दोन्ही पण आपण सोडून दाखवले होते, पूर्णच्या पूर्ण करून दाखवलेले आहे. Now we will move on to the third number, that is C. AB झालेला आहे C. The mass and weight of an object on the earth are 5 kg and 49 Newton. आता पहा त्याचं वेट आणि मास दोन्ही दिलेला आहे. तो मास दिलेला आहे 5 kg आणि वेट आहे 49 न्यूटन. सगळ्यांना माहित आहे वेट आपण न्यूटन मध्ये मोजतो. W is equal to mg. आणि मग आपण जे बोली भाषेत बोलतो तर मास बद्दल बोलत असतो, but we are saying it is weight. No. In science language, weight is equal to mg आणि m into g. मग तिथे जी g ची व्हॅल्यू असेल त्या प्लेसवर त्याच्यानुसार त्याचं वेट व्हॅरीज होत असते. आणि मास आपण पाहिलेला आहे थ्रू आउट युनिव्हर्स कॉन्स्टंट असते. म्हणजे आपण दुसऱ्या ग्रहावर जर गेलो तरी मास कॉन्स्टंट राहील, फक्त g ची व्हॅल्यू बदलेल, त्यामुळे वेट सुद्धा बदलेल. ओके, आय थिंक इट इज क्रिस्टल क्लिअर की मास आणि वेट बद्दल कोणाला डाऊट असायला नको. व्हॉट विल बी देअर व्हॅल्यूज ऑन द मून. आता मूनवर त्यांच्या व्हॅल्यूज काय असेल असं आपल्याला सोडवायचं आहे. नंतर assume that the acceleration due to gravity on the moon is 1/6 of that on the earth. अर्थवर जेवढी आहे त्याच्या 1/6 म्हणजे आपण जर समजा assumption घेतलं 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर into 1/6, that means 9.8/6 एवढी तिथे ग्रॅव्हिटी असेल हे आपल्याला assume करायचं आहे. आणि मग सगळंच आपलं सोपं आहे, कारण मास 5 kg असणार मूनवर गेलं तरी, कारण आपण सांगितलेलं आहे मास थ्रू आउट युनिव्हर्स कॉन्स्टंट असते असं सांगितलेलं आहे. नाउ राइट डाउन गिवन मास ऑफ द अर्थ. ओके, तर आपण त्याला इट इज me असं पण लिहिता येईल. इट इज me. E means earth is equal to 5 kg is equal to 5 kg. Okay, mass. Then it is weight on the earth. Weight on the earth. Weight is denoted by capital W. So it is weight and E. म्हणजे अर्थ वरचं वेट it is 49 Newton. It is 49 Newton. Okay. Then acceleration due to gravity. Acceleration due to gravity on the moon पाहिजे डायरेक्टच, कारण आपल्याला मूनवरचं त्याचं वेट काढायचं आहे. मूनवरचं त्याचं मास आणि वेट काढायचं आहे. ओके, तर मग acceleration due to gravity on the surface of the moon. लिहा acceleration due to gravity on the moon and it is denoted by gm. m का बरं घेतला तर मूनवरची, आणि ती किती आहे तर अर्थच्या 1/6 आहे. तर अर्थची आहे 9.8 into 1/6. 9.8 कुठची आहे तर अर्थची आहे आणि त्याच्या 1/6 आहे. ओके, सो इट विल बिकम 9/8. 9.8/6. 9.8/6. Okay, so that will becomes 6 ones are 6. So 9 minus 6 3. Then it is point. Then it becomes 38. So 6 6 are 36. Okay, remaining 2. Then again it becomes 20. So 6 3s are 80. आणि मग दोन दोनच राहत जाईल. सो वी विल स्टॉप हियर. इट इज 1.63 मीटर पर सेकंड स्क्वेअर. 1.63 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, देन इट इज द acceleration due to gravity on the surface of the moon and not on the surface of the earth. It is on the earth 9.8. पण गणितात दिलेला आहे 1/6 आहे म्हणून 9.8/6. आफ्टर सॉल्विंग वी विल गेट 1.63. आता पुढे 3 किती लावू शकता तर एवढी काही गरज नाही. 1.63 मीटर पर सेकंड स्क्वेअर. देन मग आपली रिक्वायरमेंट काय आहे मास ऑन द मून.
mass on the moon. That is M. What do we have to find out? It is question mark, mass on the moon, and it is weight on the moon. These are our requirements. Okay, so mass on the moon, that is mm, and weight on the moon, that is wm. Next line मध्ये we know that the mass of the object is independent of gravity. Mass of the object is independent of the gravity. म्हणजे कोणत्याही ग्रॅव्हिटीचा त्याच्यावर परिणाम होत नाही. And remains unchanged. And remains unchanged. That is 5 kg. That is 5 kg. किंवा the mass of an object remains constant throughout the universe, or it is same throughout the universe. असं पण लिहिलं तरी चालेल. We know that the mass of an object is constant throughout the universe. So m is equal to, it is on the moon, same, that is 5 kg, and therefore m is equal to 5 kg. असं ते लिहिल्यानंतर खाली लिहून द्यायचं. नंतर मग नेक्स्ट लाइन मध्ये we also know that it is w is equal to mg, but m it is mass on moon, आणि हा w पण it is weight on moonच काढायचा आहे. So mg it is g of moon. ओके, आता खूप सोपं झालेलं आहे, तर पाहून घ्या. it is weight पुढे करायचं आहे मूनवर, तर मग मास सुद्धा मूनवरच असेल आणि ग्रॅव्हिटी सुद्धा मूनवरचीच असेल. Then we will put the value, it is 5. Okay, and gm is 1.63. 1.63. बघा, तर we will get 5 3s are 51. Okay, 5 6 are 30, 30 plus 1, 31, so 3 will be carried. And then 5 1s are 5, 5 plus 1, that is 8. आता इथं आपल्याला काय करावं लागेल तर परफेक्ट जाण्यासाठी, मग माहिती आहे का, आपण जर समजा 2 or 3 घेतले, एक वेळा आणखी घेतला, तर हे उत्तर, कारण पुस्तकात 8.17 न्यूटन आलेलं आहे, तर बघा ते कसं येते. तर इथं 1.633 असं करू आपण आणि पाहू येते का. So we will take 1.633. फक्त कशासाठी करून दाखवले, किंवा आपण जर समजा 2 डेसिमल पॉइंट पर्यंत गेलो तर असं होते. ऍक्च्युअली त्याच्यानुसार ते उत्तर बरोबर आहे, पण पहा कसं येते. तर बघा, 5 3s are 15, 1 will be carried. 5 3s are 15, 15 plus 1 16, 1 will be carried. 5 6 are 30, 30 plus 1 31, so 3 will be carried. 5 1s are 5, it is 8. Okay, आणि मग 3 नंतर डेसिमल पॉइंट आहे, सो 8.165 न्यूटन. ओके, आता मग आपल्याला 2च फक्त डेसिमल पॉइंट पर्यंत लिहायचं आहे, तर तिसरी संख्या 5 आहे. If it is 5 or more than 5, then we will adding 1 in a before number, so 6 plus 1, that is 7. So it is 8.17 न्यूटन. आणि अशा प्रकारे कुठे कुठे ऍडजस्टमेंट सुद्धा करावे लागतात. सो हियर वी विल गो विथ अप टू 3 डेसिमल पॉइंट. After 3 decimal point, 1.633. Then and there we will get 8.17 Newton. Otherwise, our answer will be 8.15 Newton. अशा प्रकारे उत्तर येते. तर अशा प्रकारचे त्यांचे ऍडजस्टमेंट राहतात. तर पहा, इथे 5 लाईन लिहित करायचं. As it is 5, therefore we are adding 1 to remove this 5 in before number, and then it will become 6 7, so 8.17 Newton. Last statement,
Therefore, on moon, the mass of an object is 5 kg. The mass of an object is 5 kg and weight is 8.17 न्यूटन. आणि वेट किती आहे 8.17 न्यूटन. अशा प्रकारचा प्रश्न राहते. छोटे छोटे प्रश्न आहे सॉल्व करायचे आणि सर्वात महत्त्वाचं कन्फ्यूज व्हायचं नाही. पहिले शांततेने बरोबर लक्षात घ्यावं लागते. अशा प्रकारचं then it is next problem. It is D from the exercise. Okay, an object thrown vertically upwards reaches a height of 500 meter. आता सरळ सरळ स्पष्ट लिहिलं आहे आणि मी पहिले शिकवताना सांगितलेलं आहे ऑब्जेक्ट वरून खाली की खालून वर. आणि मग इथे पाहून घ्या सरळ सरळ द ऑब्जेक्ट थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड्स म्हणजे आपण वर फेकलेला आहे आणि तो पण व्हर्टिकल. ओके, reaches a height of 500 meter. आणि मग तो 500 मीटर हाईटवर पोहोचला. आपण जो काही व्हर्टिकली अपवर्ड फेकला होता तो द ऑब्जेक्ट. What was its initial velocity? तर जेव्हा आपण ऑब्जेक्ट वर फेकतो तेव्हा त्याला इनिशियल वेलोसिटी असते आणि 500 मीटर वर जाऊन थांबला म्हणजे याला फायनल वेलोसिटी 0 झालेली असते. ओके, हाऊ लॉंग विल ऑब्जेक्ट टेक टू कम बॅक टू द अर्थ? Assume g is equal to 10 meter per second square. आता हा कोणत्या स्पॉटवर गेला असेल आपलं काही घेणं देणं नाही. जेव्हा त्यांना गणितात दिलेलं आहे की जी ची व्हॅल्यू ही घ्या तर तीच घ्यायची. मग तिथे आपलं डोकं चालवायचं नाही. सर आपण त्या एव्हरेज मध्ये 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअरच घेतो. नो, जर दिलेलं नसेल तर देन वी कॅन टेक दिस 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. पण दिलेलं जर त्याने जी ची व्हॅल्यू असेल तर तिथे आपला रोल राहणार नाही. सो इन दॅट केस whatever has given that should be considered. Okay, so g is equal to 10 meter per second square. हे सगळे पॅरामीटर दिलेले आहेत. तर आपल्याला पहिले इनिशियल वेलोसिटी काढायची आहे आणि नंतर त्याला लागणारा वेळ काढायचा आहे. 3 मार्काचा प्रश्न कारण 2 आहे. ओके, गिवन हाईट. आता हाईट दिलेली आहे म्हणजेच काय डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय डिस्टन्स. सो हाईट यस, हाईट s is equal to 500 meter is equal to 500 meter. Clear? Given height s is equal to 500 meter. So s is equal to 500 meter. Okay, then acceleration due to gravity. Acceleration due to gravity, that is g is equal to 10 meter per second square. आपलं डोकं चालवायचं नाही कारण गणितात त्यांनी दिलेलं आहे. म्हणून इकडे g is equal to 10 meter per second square. Then आता 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे तर हे पॉझिटिव्ह असेल का निगेटिव्ह असेल हे पहिले पाहून घ्यायचं. ते तर दिलेलं आहे त्यानं g is equal to 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. सरळ सरळ आहे. ग्रॅव्हिटीची डायरेक्शन डाऊनवर्ड्स असते. आपला ऑब्जेक्ट वर चाललेला आहे, अपोजिट डायरेक्शन आहे. त्याची वेलोसिटी सर्व शेवटी जाऊन 0 होणार आहे. म्हणजेच काय होईल जी ची व्हॅल्यू नक्कीच निगेटिव्ह असेल. ओके, निगेटिव्ह असेल तर डिक्सिलरेशन होईल आणि डिक्सिलरेशन म्हणजेच काय वेलोसिटी कमी कमी होत जाईल आणि एक वेळ 0 होईल. याच्या खोलात काही जाऊ नाही आपण. पण सरळ सरळ आहे, डायरेक्शन अपोजिट आहे तर आपल्याला मायनस साइन द्यावंच लागेल. सो g is equal to minus 10 meter per second square. तर का बरं तर वी आर थ्रोइंग द ऑब्जेक्ट इन अपोजिट डायरेक्शन. मेन्शन केलं तरी चालते किंवा फॉर अपवर्ड मोशन g is निगेटिव्ह, फॉर डाऊनवर्ड मोशन g is पॉझिटिव्ह असं लिहून ठेवलं तरी चालेल. ओके, देन मग आता पुढे इनिशियल वेलोसिटी u is equal to काढायचं आहे. इनिशियल वेलोसिटी u is equal to काढायचं आहे. ओके, इनिशियल वेलोसिटी u is equal to काढायचं आहे इन अपवर्ड मोशन ऑफ द बॉल. आता अपवर्ड मोशन ऑफ द बॉल आहे खाली मेन्शन करा. इन द अपवर्ड मोशन ऑफ द बॉल v is equal to 0.
फायनल वेलोसिटी झिरो असते, फायनल वेलोसिटी झिरो असते. आणि मग आपल्याला हे कॅल्क्युलेशन्स, कारण आपल्याला इनिशियल वेलोसिटी काढण्यासाठी ची गरज पडते आणि मग हे पण कामी येईल. आणि दुसरं काढायचं आहे त्याला टाइम किती लागेल, तर टाइम टेकन that is t small t is equal to question mark. All these are the conditions which are given in the problem directly or indirectly. काही directly, काही indirectly. जसं for example indirectly 0 b is equal to 0 indirectly दिलेली आहे. मग आता याला सब नंबर द्या 1. आन्सर मध्ये 1, कारण दोन विचारलेले आहेत, इनिशियल वेलोसिटी आणि मग टाइम टेकन. तर सरळ सरळ आता हे सगळं येणार, तर इथे आपल्याजवळ यस आहे, जी पण आहे आणि व्ही पण आहे. यांना एकत्रित करणार सरळ सरळ इक्वेशन असेल ते म्हणजे फर्स्ट वाला इथे v is equal to u plus at, so t is not there. Okay, then s is equal to ut plus half at square, again t is not there. So we do have third one, that is v square is equal to u square plus twice as. So now v is there, u we have to find out, a means g is there, s is there. So we will use third kinematical equation. So we know that third kinematical equation, v square is equal to u square plus twice as. v square is equal to u square plus twice as. Okay, and that is या याच्या जागी gq म्हणजे v square is equal to u square plus 2gs. Okay, now it is, we will put the values, it is 0 to square, okay, u square, what we have to find out, 2 into here, g is equal to minus 10, so 2 minus 10 into 500 into 500, okay, कारण s is 500, then other it is u square. Okay, 2 into minus 10, it will become minus 20 into 500. Okay, minus 20 into 500. So it is u square minus सरळ सरळ 5 2s are 10 आणि मग 3 शून्य. So it will becomes u square minus 10,000. Then it is 0. Okay, आता जर याला इकडे आणलं तर straight away u square is equal to 10,000. u square is equal to 10,000. Okay. Suppose I have value put केले minus 10 का वर घेतलं for upward motion, the value of g is minus. Then it is 2 into minus 10 minus 20 झाला into 500 minus 20 into 500, that is minus 10,000. आणि हा minus वाला दुसऱ्या बाजूला गेला तर u square is equal to 10,000. Now write down, taking square root of both the sides. Taking square root of both the sides, we get u is equal to under root 10,000. Okay, under root 10,000 means it is the 10,000 is square of 100, so it will become 100. And u initial velocity and velocity's unit is meter per second. मग 100 मीटर पर सेकंद इनिशियल वेलोसिटी आपण प्रोव्हाइड केली तेव्हा तो ऑब्जेक्ट 500 मीटर वर जाऊन बसला, थांबला. ओके, मग लिहून टाका तिथं, therefore initial velocity of the object is 100 meter per second. 100 meter per second. ओके, आता सरळ सरळ आहे. आपल्याला त्यांनी असं नाही म्हटलं की जाण्यासाठी की येण्यासाठी टायमिंग, त्यानं टाइम टेकन म्हटलं. ओके, तर आपल्याला मग टोटल टाइम टेकनच कन्सिडर करावा लागेल.
कारण त्यांनी पाहून घ्या, गणितात वाचून घ्या. तर काय म्हणते तो, हाऊ लॉंग विल ऑब्जेक्ट टेक टू कम बॅक. कम बॅक म्हणजे गेला आणि परत पण आला. कम बॅक टू द अर्थ. आणि मग अशा केसमध्ये आपल्याला त्याला लागलेला पूर्ण टाइम काढावा लागेल जाण्यासाठी आणि येण्यासाठी. पण एका वेळेला दोन्ही तर निघणारच नाही. मग आपण पहिले एका वेळेचा टाइम कॅल्क्युलेट करू. समजा परत येण्यासाठी, मग जाण्यासाठी सुद्धा त्याला तेवढाच लागला असेल. जो टाइम निघेल परत येण्यासाठी दॅट इंटू 2. सो दॅट गिव्स टोटल टाइम. आता आपण सिनेरिओ पुन्हा चेंज होईल. पहिलं होतं अपवर्ड मोशन, तिथे आपण इनिशियल वेलोसिटी काढली. नाउ वी आर मुव्हिंग टू डाऊनवर्ड मोशन. आता डाऊनवर्ड मोशन मध्ये u इज इक्वल टू 0 असते, कारण तिथं तो रेस्ट मध्ये होता. u इज इक्वल टू 0. ओके, दॅट. तर पहा आता लिहा सेकंड. इट इज सेकंड. त्याच आन्सर मधला दुसरा पॉइंट. ओके, मग मेन्शन करा तिथं फॉर डाऊनवर्ड मोशन ऑफ द बॉल. फॉर डाऊनवर्ड मोशन ऑफ द बॉल u इज इक्वल टू 0. का बरं, तर वरून खाली येत आहे म्हणजे तो रेस्ट मध्ये आहे, म्हणजे त्याची इनिशियल वेलोसिटी 0 आहे. त्याची इनिशियल वेलोसिटी काय आहे? 0 आहे. नाउ इट इज a is equal to g is equal to 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता इथं मायनस साइन द्यायची गरज नाही. तर रिझन काय? ग्रॅव्हिटीची डायरेक्शन तेच आहे, ऑब्जेक्टची डायरेक्शन पण तेच आहे. इट इज टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ. ओके, मग अशा केसमध्ये फॉर डाऊनवर्ड मोशन द व्हॅल्यू ऑफ g इज पॉझिटिव्ह. फॉर डाऊनवर्ड मोशन व्हॅल्यू ऑफ g इज पॉझिटिव्ह. जर इथे आपण मायनस साइन दिला तर बस आपला प्रोग्राम संपला. आपलं गणितच पूर्ण चुकलेलं आहे. आणि म्हणून मी दोन्ही केस सांगत होतो की कोणतं, पहिले ऑब्जेक्ट खालून वर की वरून खाली. मग खालून वरच्या वेळेला इनिशियल वेलोसिटी असेल, फायनल वेलोसिटी 0 होईल आणि जी ची व्हॅल्यू मायनस असेल. असे हे 3 पॉइंट पूर्ण बिलकुल रटला मारा की काही करा, लक्षात आले पाहिजे. ऑब्जेक्ट वर फेकण्यासाठी त्याला इनिशियल वेलोसिटी नक्कीच असेल. तो थांबते म्हणजे त्याची फायनल वेलोसिटी 0 होत असेल. आणि अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी आहे म्हणजे g इज इक्वल टू मायनस असेल. g इज इक्वल टू काय असेल? मायनस असेल. दॅन अनदर सिनेरिओ, वरून ऑब्जेक्ट खाली येत आहे, वर होता म्हणजेच तो तिथे थांबलेला होता. u इज इक्वल टू 0. आणि मग तिथे जेव्हा त्याच्यावर ग्रॅव्हिटी काम करेल तेव्हा तो खाली आणि खाली येईल तेव्हा त्याची फायनल वेलोसिटी असेल, जास्त असेल. आणि ती डायरेक्शन सरळच असल्यामुळे, ग्रॅव्हिटीच्याच डायरेक्शन ना ऑब्जेक्ट येत असल्यामुळे g इज इक्वल टू पॉझिटिव्ह इन दॅट केस. दिस इज द सिनेरिओ. आणि म्हणून मग सुरुवातीपासून खूप वेळा सांगत होतो की 2 केस कन्सिडर करायचे. न्यूमरिकल सोडवताना तर आता या गणितात दोन्ही पण झालं, खालून वर पण झालं, वरून खाली पण येत आहे. तर फॉर डाऊनवर्ड मोशन ऑफ द बॉल u इज इक्वल टू 0 पण मेन्शन केलं. a इज इक्वल टू g इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तिथं लिहून ठेवून द्या. फॉर डाऊनवर्ड डायरेक्शन इट इज पॉझिटिव्ह. इट इज पॉझिटिव्ह. फॉर डाऊनवर्ड डायरेक्शन it is म्हणजे that is g is positive. So then we know that. आता काय काढायचं आहे? तर t काढायचं आहे. ओके, t काढायचं आहे. तर पाहून घ्या, आपल्याजवळ यस आहे 500 मीटर. ओके, मग u इज इक्वल टू 0 आहे. u इज इक्वल टू 0 आहे आणि t काढायचं आहे. तर यांना समाविष्ट करणार कायनेमॅटिकल इक्वेशन शोधायचं. v इज इक्वल टू u प्लस at. v इज नॉट देअर. तो v वरच्या केस मधला वेगळा होता. ओके, आता आपण वरून खाली येत आहे. इथे आपल्या जो v नाही आहे म्हणजे आपण पहिलं इक्वेशन वापरणार नाही. s इज इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर. आता इथं आपल्याला s पण आहे, u पण आहे, इनिशियल वेलोसिटी 0 आहे, a पण आहे म्हणजे g पण आहे आणि t काढायचा आहे.
कारण आपल्याला टाइमच काढायचा आहे, टाइम टेकन. सो वी विल सिलेक्ट सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन. Write down. We know that second kinematical equation S is equal to ut plus half at square. S is equal to ut plus half at square. आणि ही इक्वेशन मी एवढ्या वेळा म्हटलेली आहे, नक्कीच ज्यांनी शांत डोक्यानं जर समजा हे ऐकले असेल तर त्याला नक्कीच मी सांगतो पाठ झाल्याशिवाय राहणार नाही. एवढ्या वेळा मी त्याचा उल्लेख केलेला आहे. S is equal to ut plus half at square. That is S is equal to ut plus half. याच्या जागेवर ची घेऊन घेऊ म्हणजे मग जादू कुठून झाली आपल्याला काही वाटणार नाही. पण इथे ऑलरेडी मेन्शन केलं होतं तर देयर इज नो नीड बट आय हॅव राइट डाउन. ओके, नाउ पुट द व्हॅल्यूज. इट इज 500 u is equal to 0 into t, okay, plus half it is into t, sorry it is into 10, g ची व्हॅल्यू 10 आहे into t चा स्क्वेअर. so it is 0 plus 2 ones are 2, 2 5s are 10, so it is 5t square. So it is 5t square. Okay, 500 into is equal to 0 plus 5t square. It will become 5t square. Okay, 0 plus 5t square, that is 5t square. Then now interchange the sign. 5t square is equal to 500. Therefore, t square is equal to 500 upon 5, and that is 100. That is 100. बरोबर आहे की नाही? पाहून घ्या. 500 ठेवला, u च्या जागेवर 0 into t, ओके, half into 10 into t square. इथे काय केलं? 2 ones are 2, 2 5s are 10 केलं. So 500 is equal to 0 into t, 0 plus 5t square. मग 0 plus 5t square 5t square केला. सॉरी, मग साइड इंटरचेंज केल्या. 5t square is equal to 500. Therefore t square is equal to 500 upon 5, that is 100. So but we want t and not the t square. So taking square root of both the sides, and therefore t is equal to under root 100, that is 10. It is second. That is 10 second because t time. So that is 10 second. But this is not our answer. हा तर फक्त खाली येण्यासाठी लागलेला वेळ आहे, कारण आपण सेकंड मध्ये पाहून घ्या सुरुवातीलाच मेन्शन केलं फॉर डाउनवर्ड मोशन ऑफ द बॉल. आता इथं बॉल नसेल तर ऑब्जेक्ट असेल. ओके, सॉरी मी बॉल लिहिलेला आहे तर जिथे तिथे बॉल लिहिलेला आहे तिथे तिथे ऑब्जेक्ट कराल. ऑब्लिक ऑब्जेक्ट केला तरी चालेल. ओके, देन इट इज ऑब्जेक्ट. मग आता हा सिनेरिओ कशासाठी आहे तर फक्त वरून खाली येण्यासाठी. तर मग त्याला जायला पण वेळ लागला असेल. जायला वेळ आणि यायला वेळ, तर हा वेळ दोन्हीकडचा सारखाच असते आणि म्हणून मग काय होईल सरळ सरळ टोटल टाइम टेकन इट इज 2 into 10 करावं लागेल. दॅट इज 20 सेकंड. दॅट इज 20 सेकंड. तर पाहून घ्या, लिहा द टोटल टाइम टेकन. therefore पण लिहा, therefore लिहा द टोटल टाइम टेकन बाय द ऑब्जेक्ट. टोटल टाइम टेकन बाय द ऑब्जेक्ट to reach the height, to reach the height 500 meter and come down is जाण्याचा वेळ येण्याचा वेळ म्हणजे 2 झाल्या. एका साइडचा 10 आहे म्हणजे is 2 into 10 second, 2 into 10 second equal to 20 second. अशा प्रकारचं आपलं चौथं गणित संपलं. बरोबर आहे ना? डी. नाव इट इज ई. आता ई वाला बघा
A ball falls off a table and reaches the ground in 1 second. आता बॉल फॉल्स ऑफ अ टेबलवरून बॉल खाली पडला म्हणजे पुन्हा डाऊनवर्ड मोशन. ओके. अँड रिचेस द ग्राउंड इन 1 सेकंड. एका सेकंड मध्ये तो खाली पोहोचलेला आहे. किती? एका सेकंड मध्ये. ॲज्युमिंग g इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. पुन्हा त्याने दिलेला आहे तर आपण हीच व्हॅल्यू कन्सिडर करायची. कॅल्क्युलेट इट स्पीड्स ऑन रिचिंग द ग्राउंड. आता स्पीड्स म्हणजे काय तर आपल्याला त्याची वेलोसिटीज काढायची आहे. रिचिंग द ग्राउंड म्हणजे फायनल वेलोसिटी काढायची आहे. ओके. अँड द हाईट ऑफ द टेबल. हे डायमेन्शन दिलेलं आहे पण हाईट नाही दिलेली आहे तर त्या टेबलची हाईट किती होती तिथून तो बॉल पडला हे आपल्याला काढायचे आहे. 2. एक काढायचं आहे स्पीड म्हणजे वेलोसिटी, फायनल वेलोसिटी आणि दुसरं हाईट काढायची आहे. तर राईट डाऊन गिवन इनिशियल वेलोसिटी u is equal to 0. इनिशियल वेलोसिटी u is equal to 0 कारण वरून ऑब्जेक्ट खाली पडला आणि कुठे होता तो टेबलवर होता म्हणजे टेबलवर जेव्हा होता तो रेस्ट मध्ये होता म्हणजेच त्याची इनिशियल वेलोसिटी 0 होती. ओके. गिवन इनिशियल वेलोसिटी u is equal to 0 आणि मग फॉर लिहिता येईल ब्रॅकेट मध्ये फॉर फॉलिंग डाऊनवर्ड्स बॉल्स इनिशियल वेलोसिटी इज 0. For falling downwards, initial velocity is equal to 0. Then acceleration due to gravity, that is g is equal to 10 meter per second square. कारण त्याने गणितात दिलेलं आहे आणि सरळ पॉझिटिव्ह साईन राहील कारण वरून खाली पडत आहे आणि मग ग्रॅव्हिटीची डायरेक्शन तशीच आणि बॉलची पण डायरेक्शन तीच आहे. तर g is equal to प्लसच असेल. For downward motion of the ball, the g is positive. Then time t is equal to 1 second. Time t is equal to 1 second. Height. आता height म्हणजे actually we have to find out s. Height म्हणजे displacement. किंवा डिस्टन्स म्हणावं लागेल इथं डिस्प्लेसमेंट नाही तिथून खाली गेला. ओके. हाईट s is equal to what we have to find out. Then final velocity that is v is equal to question mark कारण स्पीड म्हणजे त्याची वेलोसिटी. आता मग आपल्याजवळ काय आहे तर t आहे g आहे. ओके. तर पहिलं आपलं सरळ टार्गेट राहील की यस निघेल आपलं यासाठी यस इज इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर. u पण आहे a म्हणजे g पण आहे t हे पण सगळे आहे म्हणून मग आपण सुरुवातीला काय काढू तर यस काढू म्हणजे नेक्स्ट लाईन मध्ये लिहा वी नो दॅट सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन s is equal to ut plus half at square. Second kinematical equation s is equal to ut plus half at square. That is s is equal to ut plus half a च्या जागेवर g so it is gt square आणि a is equal to g असते. Okay, so we will find out by putting the value. Yes, what we have to find out? Okay, u is equal to 0 into 1 plus half into 10 into 1 चा square बरोबर आहे की नाही. Then it is 0 plus 5 into 1 कारण 1 चा square 1 च येते. So it is 0 plus 5 that is 5. Then as it is the distance so it must be in a meter. आता आपला एक सिनेरिओ कन्सिडरेशन मध्ये आहे कोणता तर बॉल वरून खाली पडलेला आहे आपण खालून वर निर्णय टाकला काहीच केलं नाही
मग जरा एकच सिनॅरिओ असल्यामुळे हे जे आलेलं आहे हे सुद्धा आपल्याला दुसऱ्या ह्याच्यात वापरता येईल. पहिल्या केसमध्ये मागच्या गणितात काय होतं तर दोन जर्नी होते, अपवर्ड अँड डाऊनवर्ड. इथं काय आहे टोटली डाऊनवर्ड आहे. तर मग इथे जे मिळालेलं आहे गॅस इज इक्वल टू 5 मीटर आपण वापरू शकतो. आणि आपल्याला काढायचे व्ही. तर व्ही काढण्यासाठी आपल्याला यू आहे, ओके, यस पण आहे आणि ए पण आहे. तर यांना समाविष्ट करणार आपण तिसरं गणित वापरू शकतो. पण इथे व्ही इज इक्वल टू यू प्लस 80 सुद्धा वापरता येईल. तर बघा कसं येते ते तर पहा. नाव from third kinematical equation v square is equal to u square plus twice as. Okay, twice as. Then आता याने काढून पहा पहिले. that is v square is equal to u square plus 2gs. Okay, now it is u 0 square plus 2 10 into 5. Okay, then it is 0 plus 20 into 5, so it is 100. V square is equal to 100. Then taking square root of both the sides, V is equal to under root 100, so it is 10 meter per second. Okay, then आपले जो सगळे डायमेन्शन असल्यामुळे तर बघू आपण जमते का. तर v is equal to u plus 80, v is equal to u plus 80 and that is v is equal to u plus gt, so it is 0 plus g is 10. Okay, t is, I think it is 1 second, so it is 0 plus 10, so v is equal to 10 मग तिथे चान्स मिळाला. तिथे कधी कधी दोन पण इक्वेशन लागू होतात, कुठे कुठे दोन इक्वेशन बसत नाही. आयदर ज्यांना जे सोपं वाटते ते सोपं, बाकी मेन्शन असू द्या तुमच्या बुकात. ओके, मग फायनल वाला स्टेटमेंट. देअरफॉर द वेलोसिटी ऑफ द बॉल, when it reaches the ground is 10 meter per second, and the height of the table is 5 meter, Then next time we will see the next numericals.